मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ स्पीकर. तर आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत अलिबाग टू पनवेल. तर आत्ता वाजलेत 7. तर आपण सुरू करूया आपल्या प्रवासाला. सो गाईज, मी आत्ता गावाच्या बाहेर आलो आहे आणि सरळ अलिबाग एस टी स्टँडकडे चाललो आहे. आता पोहोचलो चेंद्रेमध्ये. अलिबाग एस टी स्टँडपासून काहीच अंतर अलीकडे काही तर आपण तिथे पोहोचतो. मी आत्ता अलिबागमध्ये एंटर केले. 1-2 मिनिटात मी तिथे पोहोचेन अलिबाग एस टी स्टँडला. सो गाईज, फायनली मी आता अलिबाग एस टी स्टँडला पोहोचलो आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. सो गाईज, आता मी पोहोचलो अलिबाग स्टँडला. मी ॲक्च्युली स्टँडच्या मागे आहे, तर मी आता तिथे पुढे जाणार आहे. मागे बघू शकता गाडी पार्किंगला आहे. तर मी आपली स्कूटर पार्क करणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे निघूया. जातोय आता तिकीट काढायला. तर जे पाहू शकता इकडे अलिबागचे तिकीट्स काढतात. तर मी आता शिवशाहीचं तिकीट काढतोय अलिबाग टू पनवेल. आपण आपली जर्नी स्टार्ट करूया. आता मी अलिबाग स्टँडमध्ये आहे, शिवशाहीमध्ये बसलेलो. फक्त पनवेल शिवशाहीमध्ये मी आता बसलेलो आहे. काहीच वेळात 10 मिनिटात शिवशाही सुटेल. डायरेक्ट पनवेल स्टँडवर. तर मित्रांनो, आपली एस टी अलिबाग एस टी स्टँडमधून बाहेर पडली आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या लेफ्ट हँड साईडला अशी दुकानं वगैरे आहेत. विविध प्रकारचे अशी दुकाने आहेत. इथे भाजी मार्केटसुद्धा आहे, मच्छी मार्केटसुद्धा आहे. अशा विविध फ्रुट्सच्या वेंडर्ससुद्धा असतात इकडे. तर हा असा एक ओव्हरऑल अलिबागचा सिनारिओ. मित्रांनो, मी आता पोहोचले कारलेखिंडामध्ये. हा कारलेखिंडा घाट आहे. मला अलिबागकडे येताना घाट लागतो. हा चढून मग अलिबागकडे आपण एंटर करतो आणि अलिबागकडून बाहेर पडताना पण हा घाट आपल्याला उतरावा लागतो. तर याला कारलेखिंडा घाट असं म्हणतात. इकडे लेफ्ट साईडला खूप असे विलेजेस वगैरे आहेत. मी तुम्हाला थोड्या वेळाने अपडेट्स देत राहीन. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर मित्रांनो, मी आत्ता पोहोचलो आहे वडखलला. तुम्ही पाहू शकता इथे एक धरमतोलची खाडीसुद्धा आहे. दाखवणारच आहे मी पुढे तुम्हाला. आणि इथे एक आपल्या इंडियाची टॉप लिडिंग कंपनी जी की JSWचा प्लांट इथे स्थित आहे. इकडे तुम्ही पाहू शकता लेफ्ट हँड साईडला त्यांचं पोर्ट आहे, जेटी असे म्हणतात त्याला. तर इकडे त्यांचं रॉ मटेरियल वगैरे ठेवलं जातं. त्यांचा RHSMचा प्लांट एक कंपनीमध्ये पण आहे विदिन, आणि लेफ्ट साईडला बाहेरसुद्धा आहे. तर ही पाहू शकता तुम्ही JSWची कंपनी, JSW डोलवी प्लांट.
हा जो आपण चाललो आहे हा ब्रिज आहे, याला धरमतोलचा पूल असे म्हणतात. तर हा असा एक व्ह्यू आहे JSW स्टील डोलीवरचा. तर इकडे वर दिले JSW स्टील पाहू शकता तुम्ही. इकडे लेफ्ट साईडला त्यांचे एम्प्लॉईजसाठी पार्किंग वगैरे त्यांनी केलेली आहे. सगळे कार्स वगैरे ते लोकं पार्क करतात. आणि हे पाहू शकता एक ट्रस आहे JSW डोलीवरचा. हे तुम्ही पाहता ही सगळी मिठागरं आहेत. इथे मिठाची शेती केली जाते. जे समुद्रातलं पाणी येतं ते इथे साचवलं जातं आणि त्याचं इव्हॅपोरेट होण्यासाठी ठेवलं जातं. नंतर ते जे पाणी आहे उडून सगळं जे खाली राहतं ते सगळं सॉल्ट असतं. त्याला प्युरिफिकेशनसाठी नंतर पाठवलं जातं. हे बघा मी Googleवरून इमेज घेतली आहे. हे असं असतात मिठागरं. तर त्याचं ते प्युरिफिकेशन वगैरे ते केलं जातं सॉल्टचं. हे रिफायनिंग आणि प्युरिफिकेशन प्रोसेस खूप असतं ते. बट प्रायमरी स्टेजला, रॉ स्टेजला हे असं दिसतं. तर मी आता कर्नाला घाटामध्ये एंटर करतोय. कर्नाला घाटाची एक खासियत म्हणजे इथे दोन्ही बाजूला जंगल आहे आणि जंगलामधून हा रस्ता काढलेला आहे. इकडे फेमस अशी एक बर्ड सँच्युरी आहे. जिथे विविध प्रकारचे बर्ड्स असे पाहायला मिळतात. इनिशियली बॅरिकेड्स लावलेत, हे आत्ता लावलेत गव्हर्नमेंट्सनी. पूर्वी असं काही नव्हतं, ज्यामुळे जे चित्ता, फ्लायन्स वगैरे आहे प्रमाण होतं. तर इकडे खूप जणांनी असे बघितले, एक्सपिरियन्स वगैरे घेतलेले. इकडे कोणी येऊ जाऊ शकत होतं, शिवाय माणूससुद्धा त्या जंगलात जाऊ शकत होता. हे बॅरिकेड्स गव्हर्नमेंटने लावलेत, जेणेकरून त्यांना त्यांची प्रायव्हसी मिळावी जंगलामध्ये आणि इकडे येऊन त्यांचा अपघात वगैरे होऊ नये यासाठी. तर मित्रांनो, मी आता कर्नाला घाट सोडला आहे आणि काहीच वेळात मी आता पनवेल एस टी स्टँडला पोहोचेन. पनवेल सिटीमध्ये एंटर करेन. ठीक आहे, तर हे बघा आपण आता पनवेलमध्ये प्रॉपर पनवेलमध्ये आपण आता पोहोचलेलो आहे. बस स्टँडकडे आपली एस टी वळती आहे. तर मित्रांनो पाहू शकता हा आहे पनवेलचा बस स्टँड आणि आपण आता इथे पोहोचलो आहे. फायनली आपण पनवेल स्टँडला पोहोचलेलो आहे आणि आता इथून पुढचा प्रवास मला समजेल पुढे अपडेट करत नाही. तर पुढे लागते मला समजेलच पुढे काय करणार आहे मी. थोडा एक्सायटेड. मित्रांनो मी आता पनवेल एस टी स्टँडमधून बाहेर पडून रिक्षात बसून टक्क्या नाक्याला चाललो आहे. टक्क्या नाक्याला माझं एक थोडंसं काम आहे, म्हणजे मला कॉलेजसाठी एक ब्लॅक बुक बनवायचे आहे, त्यामुळे मी तिकडे चाललो आहे. टक्का नाका एक गाव होतं, पण आता तिथे खूप साऱ्या बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत. मी तुम्हाला दिसते समोर. तर मित्रांनो माझं ते काम झालेलं आहे. मी माझी ब्लॅक तिकडे बनवायला टाकलेली आहे. तर तिथूनच मी आता रिक्षा पकडून पनवेल पनवेल स्टेशनला चाललो आहे आणि मग तिथून सीऊट स्टेशनला मी जाणार आहे. तर पुढे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर लास्टपर्यंत पहा स्किप न करता. मी आता पोहोचले पनवेलच्या रेल्वे स्टेशनला. तर हा मी पाहू शकता आहे पनवेलच्या रेल्वे स्टेशन. मित्रांनो मी आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे. खूप भारी वाटते ट्रेनमध्ये. आपली ट्रेनसुद्धा स्टार्ट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण सरळ जातोय सीऊट स्टेशनला. मी आता उतरतोय. फायनली आपण सीऊट स्टेशनला पोहोचलेलो आहे. पाहू शकता हा आहे सीऊट स्टेशन. इकडे पाहू शकता प्लेट लावलेली आहे सीऊट्स धारावे म्हणून. आणि इकडून आता आपण सरळ जातोय आणि मी आता तिथून खाली उतरणार आहे आणि ट्रॅक क्रॉस करून लेफ्ट साईडला मी जाणार आहे. मी आता ट्रॅक क्रॉस करून पलीकडे जातोय. तर हा काइंड ऑफ एक शॉर्टकट आहे. इथून वरून पण जाऊ शकतो, पण इकडूनच सगळे लोक जाणं प्रेफर करतात. तर मी आता ट्रॅक क्रॉस करून इकडे आलेलो आहे आणि सरळ जातोय सीऊट्सकडे.
सो मित्रांनो, हा एक एकंदरीत व्ह्यू आहे सीऊट स्टेशनचा. तर मी फर्स्ट जातोय झुडिओला, त्यानंतर मग सीऊट्सला जाणार आहे. प्लॅनमध्ये थोडा चेंजेस झालेला आहे माझ्या. तर इथून मी सरळ जातोय. हाच सरळ जायचा रस्ता आहे. तर मित्रांनो, इथून सरळ जातोय मी. तुम्ही पाहू शकता आणि इकडे ऊन खूपच आहे. एकदम हालत खूप खराब झालेली आहे माझी. खूप म्हणजे खूपच ऊन आहे. तर हे तुम्ही पाहू शकता एस-के कॉलेज, कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स. हे पण खूप चांगलं कॉलेज आहे. इकडे एक ओव्हरव्ह्यू देतोय मी. खूप चांगलं कॉलेज आहे असं ऐकलंय मी. झुडिओ इथून वॉकिंग डिस्टन्सवरच आहे, तर मी चालतच जातोय. खरं सांगायचं आहे मित्रांनो, तर इकडे खरंच खूपच ऊन आहे आणि मी आता फुटपाथवरून जातोय झाडांच्या मधून. तर खरंच खूप बरं वाटते, जरा थंड थंड वाटते. तर मित्रांनो, मी आता रोड क्रॉस करणार आहे. गाड्यासुद्धा खूप आहेत. तर रोड क्रॉस करून मी आता लेफ्ट घेतलाय आणि लेफ्ट घेऊन मी सरळ जातोय झुडिओकडे. सो काही क्षणात मी आता झुडिओला पोहोचेन. तर ऑलमोस्ट मी आता इथे पोहोचलोय. मी कसा दिसतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, फायनली आपण झुडिओला पोहोचलेलो आहे आणि आता आत एंटर करतोय. इकडे आत आल्यावर खरंच खूप बरं वाटतं एसीमध्ये आणि हे सगळं ॲम्बियन्स बघून मी तर वेडाच झालोय. खरंच खूप भारी वाटते आतमध्ये येऊन. तर हे सगळं मी एक्सप्लोअर करणार आहे. खूप छान-छान कपडे आहेत. खूप मस्त आहे सगळं काहीच. शूज वगैरे तर मला फारच आवडले. तर हे बघा, मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय. तर हे बघा, हे सगळे सेक्शन्स आहेत आणि यांचा स्टाफसुद्धा खूप पोलाईट आणि आहे आणि हे हेल्पफुलसुद्धा खूप आहेत. तर हे बघा, हे टी-शर्ट मला खूप आवडलेलं आहे आणि मी आता ट्राय करून बघतोय. तर कसा दिसतो कमेंटमध्ये नक्की सांगा. ही जीन्स मला फार आवडली होती आणि ही घेण्याचं मी ठरवलं. तर मी आता जातोय बिलिंग काउंटरकडे. प्राईज वाईजसुद्धा खूप चांगल्या प्राईजमध्ये मला ही जीन्स मिळाली आणि फिटसुद्धा मला खूप आवडला. तर आता मी हे घेतले आणि हॅपी पर्चेसमध्ये खूप चांगली फीलिंग आली आहे मला. तर Zudiओमधून मी बाहेर पडलो आहे जस्ट आणि मी आत्ता इकडून निघालोय आणि सीऊटच्या साईडला वळतोय. सो इकडून वॉकिंग डिस्टन्सच आहे, थोडंसंच आहे म्हणून चालतच जातोय मी इथून. गाईज खरंच खूप ऊन आहे इकडे आणि एसीतून बाहेर आल्यावर तुम्ही समजू शकता काय कंडिशन होते. आणि इथून सरळ जातोय, जिथून आपण गेलो होतो तिथूनच मी आतमध्ये जातोय. स्टेशनचंच एक कंपार्टमेंट आहे इकडे. तर हे पाहू शकता तुम्ही वरती एअर स्पेस, हे एक फूड कोर्टसारखंच आहे, जिथे गेमसुद्धा असतात आणि फूड कोर्ट म्हणजे हे सीऊट्सचंच आहे. एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन यांनी बनवले ऑल अबाउट मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तर हे बघा, मी आता चालत चाललोय आणि जिथून आलो होतो तिकडे चाललोय. पण आता सीऊट स्टेशनला चाललोय रिटर्न. तर हे बघा, पाहू शकता तुम्ही सीऊट स्टेशन. हे बघा, मी आता स्टेअर्स उतरून खाली जातोय. इथे यांनी असे कंपार्टमेंट्स केलेत, पनवेल टू कोपरखार वगैरे, वगैरे. ज्या साईडला जायचं तिकडे त्यांनी हे स्टेशन असे डिवाईड केलेत. हे तुम्ही पाहू शकता, हे एक फूड कोर्ट आहे. इथे खूप सारे वस्तू वगैरे असतात विकायला आणि खायलासुद्धा असतं. हे जे तुम्हाला दिसते स्मार्ट बाजार, हा एक एंट्रन्स आहे मागच्या साईडून सीऊट्सचा. पुढून सुद्धा आहे, पण मी असा विचार केला, की आधी आपण काहीतरी पेटपूजा करूयात, म्हणून इथे आलोय फ्रँकी खायला.
सो इथून आता घेतोय. तर इथे खूप काही आहे एक्सप्लोर करण्यासारखं आणि एकंदरीत इथं बरं वाटतंय. आल्यावर जरा गारगारसुद्धा आहे. सो माझं खाऊन झालेलं आहे आणि मी आता सीवूड्समध्ये आलोय. हा एकंदरीत एक व्ह्यू आहे सीवूड्सचा. तुम्ही पाहू शकता. मी आता बाहेर पडलोय आणि सीवूड स्टेशनला आलोय आणि हे बघा मी जस्ट आलो इथे आणि ट्रेन पण आली. मी आता ट्रेनमध्ये बसून पुन्हा पनवेल स्टेशनला जाणार आहे. तो मी आता पोहोचलोय पनवेल स्टेशनला आणि रिक्षा पकडून तिथून टक्क्या नाक्याला चाललोय. तिथे मी माझी ब्लॅक बुक बनवायला दिली होती, तर ती झाली की नाही हे बघण्यासाठी मी आता तिथे चाललोय. तर हा एक आहे रिक्षामधला व्ह्यू. तुम्ही पाहू शकता. काहीच वेळात आपण तिथे पोहोचू. सो हे बघा हे ते शॉप आहे जिथे मी माझी ब्लॅक बुक बनवायला दिली होती. तर हे बघा मी माझी ब्लॅक बुक रेडी झालेली आहे आणि मी माझा इमेज टाकलेला आहे कारण मला तिथे शूट करायला नाही मिळालं कारण खूप कंटाळलेलो होतो. पुन्हा इथे टक्क्या नाका स्टॉपला चालत येऊन रिक्षामध्ये बसून पनवेल एस-टी स्टँडला जातोय. तर मित्रांनो मी आता पोहोचलोय पनवेल एस-टी स्टँडला. गर्दी किती आहे की रेग्युलर इथे गर्दी असतेच आणि आज सॅटर्डेसुद्धा आहे. मला शिवशाही मिळाली आहे आणि मी हा डायरेक्ट व्ह्यू टाकतोय कारण खूप कंटाळलेलो होतो, तर शूट करायला मिळालं नाही. सो हा बघा हा पेंटचा व्ह्यू आहे. पनवेलला असताना मी झोपलो होतो त्यामुळे मला शूट करायला मिळालं नाही. हे बघा रात्रीची वेळ आहे आणि मला खरंच खूप वेळ झालेला आहे जाईपर्यंत. पळसप्याच्या इथे खूप ट्रॅफिक लागली. सो असा एक रात्रीचा नाईट व्ह्यू. सो गाईज मी आता पोहोचलेलो आहे अलिबाग एस-टी स्टँडला. तर मित्रांनो आपला प्रवास आज इथेच संपलेला आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्लॉग कसा वाटला. मी खूप मेहनत घेतली आहे या व्हिडिओसाठी आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा. याने मला नक्कीच खूप मदत होईल. माझे व्हिडिओज सगळ्यांपर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ट्रॅव्हलिंगचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तुम्ही ते नक्की पहा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कोणत्या डेस्टिनेशनवर जायला हवं आहे. तिकडचे रूट्स वगैरे तुम्हाला सगळं मी प्रोव्हाईड करेन माझ्या व्हिडिओ थ्रू. तर कारण तीच आपल्या व्हिडिओ व्लॉगची खासियत आहे, चॅनलची खासियत आहे. सो गाईज टेक केअर. बाय बाय.